कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव हे सर्वांचंच आवडतं ठिकाण आहे. कोल्हापूरची एक वेगळी ओळख म्हणून रंकाळ्याकडे बघितलं जातं. सध्या या तलावाचं एक वेगळं रूप पाहायला मिळतंय. उन्हाळा वाढल्यानं तलावातील पाणी आटू लागलंय. त्यामुळं रंकाळ्याचं अंतरंग खुलं झालंय. हा रंकाळा जसा पूर्ण भरल्यावर सुंदर दिसतो, तसं पाणी कमी झाल्यानंतर त्याचं हे दृश्य वेगळ्या स्वरूपात बघायला मिळतंय. सध्या तलावातील पाणी पातळी घटल्यानं तलावाच्या काही भागाचं अंतरंग खुलं झालंय. संध्यामठच्या बाजूनं गेल्यानंतर एखाद्या बेटासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हे पाहण्यासाठी नागरिक संध्याकाळच्या वेळी गर्दी करतायत. पूर्वीच्या काळी या ठिकाणी दगडी खाणी होत्या. यातील दगड हे अंबाबाई मंदिर आणि तत्कालीन इमारतींसाठी वापरले गेले. त्यामुळं या ठिकाणी अनेक खणी निर्माण झालेत. यामध्ये पावसाचं पाणी साचू लागलं. साधारणतः 8व्या किंवा 9व्या शतकामध्ये या छोट्या छोट्या खणी भूकंपाच्या हादऱ्यामुळं एकरूप झाल्या आणि याला तलावाचं स्वरूप मिळालं. या तलावाचं महत्त्व जाणून त्या काळी सुरुवातीला याला मातीचा बंधारा घालण्यात आला. 1877 मध्ये चौथे शिवाजी यांच्या काळात इंग्रज अभियंता वॉर्टर डुकेट यांनी सध्या जी दगडी तटबंदी दिसत आहे त्याची निर्मिती केली. एक पर्यटन स्थळ व्हावं अशा पद्धतीनं या ठिकाणी दगडी बांधकाम करण्यात आलं. यावरील सुंदर नक्षीकाम पाहताना मन हरवून जातं. स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण म्हणून सुद्धा याकडं पाहिलं जातंय.